चला मंडळी, आज अश्विनीने काय केलं आहे? अश्विनीच्या स्वयंपाकघरात आज बनले आहेत ओला नारळ, आंबा, दूध पावडर घालून लाडू. एकदम झकास झाले आहेत. कसे केलेत बघायचे? चला अश्विनी चॅनलला जाऊया आणि ओला नारळ, आंबा, लाडू कसे करायचे ते पाहूया. झटपट होतात, एकदम झकास रेसिपी आहे. एकदा तरी अवश्य करून पहा. चला अश्विनीच्या स्वयंपाकघरात जाऊया. नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत ओला नारळ आणि आंबा असे एकत्र लाडू. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. ओला नारळ घेतलेला आहे, वेळीवर खरडवून घेतलेला आहे. एकच आंबा घेतला आहे, त्याचा रस घेतला आहे. साखर आमटीची 1 वाटी, चितळ्यांचं तूप घेतलेलं आहे, दूध 1 कप, वेलची पावडर, मीठ, काजू बदाम पिस्ता काप आणि ही दूध पावडर घेतली आहे. चला आपण ओला नारळ, आंब्याचा रस, साखर, दूध पावडर असं सर्व एकत्र करून घेऊया आणि गॅसवर आटवायला ठेवूया. ते मिश्रण आटलं की मग आपले बनणार ओला नारळ आंबा लाडू. आपण कढईत 2 चमचे तूप घालून घेतलं आहे. आपण त्याच्यामध्ये आता ओला नारळ परतून घ्यायचा आहे. आधी 1 वाटी, 1 कप, 1 वाटी काही प्रमाण घ्या. हा ओला नारळ परतायचा. त्याच्यामध्येच आपण हे काजू बदाम पिस्ता काप ठेवले आहेत, ते परतून घ्यायचे आहेत. गॅस बारीक ठेवायचा आहे, मीडियम पण नाही ठेवायचा, कारण आपल्याला नारळ जळता कामा नये. हा थोडासा फ्राय होऊ द्या. आपला नारळ 2 मिनटं परतून झाला आहे. आपण आंब्याचा रस घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये आणि आंब्याचा रस घालून पण एक 2-3 मिनटं परतून घ्यायचा. आपला आंबा घालून पण परतून झाला आहे. आपण ह्याच्यात दूध पावडर घालून घ्यायची आणि हे 1-2 मिनटं परतून घ्यायचं. आंबा घालून परतून झाल्यावर आपण थोडीशी साखर घालून घ्यायची. अर्ध वाटीच मी साखर घातली आहे, कारण आंबा गोड आहे. नारळ 1 कपच आहे आपला. आता ह्याच्यातच वेलची पावडर, मीठ घालून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यात वेलची पावडर घालून घेतो आहे आणि 1 चिमूट मीठ घालून घेतो आहे आणि आता हे पूर्ण घट्ट गोळा होईपर्यंत परतत राहायचं आहे. ते बघा मंडळी, हे मिश्रण जे आपण कढईत आत्ता करतोय ते घट्ट व्हायला लागलं आहे. आपल्याला समजतं आता हे कढई सोडायला लागेल थोड्या वेळाने. घट्ट गोळा झाला पाहिजे. आणि हे काही मी मिक्सरमधनं काढलेलं नाही आहे. आंब्याचा रस पण फक्त हाताने काढून घेतला आहे, नारळ खरवडून घेतला आहे. ते बघा मंडळी, आता गॅस बंद करायचा आहे. आपण जेव्हा असं कालथा मारतो तेव्हा ते पूर्ण उचलून आपल्या कालथ्यावरती येते. त्याच्यामुळे आता गॅस बंद करायचा. हे गार व्हायची वाट बघायची आणि आपण मग लाडू वळायचे. हे बघा, आपलं मिश्रण एकदम थंड झालं आहे. एकदम थंड करायचं. थोडक्यात काय, हे मोदकाचं सारण करतो तसंच केलेलं आहे, फक्त थोडंसं घट्ट केलं आहे. आणि मी इथे हा सुका नारळ ठेवला आहे, नारळाचा बुरादा. त्याच्यात हा घोळवणार लाडू आणि ठेवणार. आता हे पटापट खाऊन टाकायचे. हे बाहेर राहणार नाहीत, कारण ह्याला येईल बुरा. त्यामुळे नाही तर फ्रीजमध्ये ठेवायचे. आता आपल्याला ह्याला दूधही लागलं नाही, साखरही लागली नाही. बघा, दूध जेवढंच तेवढं त्याच्यात आहे. साखरही कमी लागलेली आहे, कारण आंबा गोड आहे. मी 1 कप, मोठा 1 कप नारळ घेतला, ओला नारळ, आणि 1 आंबा घेतला. त्याचा रस जेवढा निघेल तेवढा. आंबा प्रचंड गोड होता, त्यामुळे साखर मला आमटीची 1 वाटी पण लागली नाही आहे, अर्ध वाटीच लागलेली आहे. चला, हे सर्व लाडू मी करून घेते. मंडळी, आपले ओला नारळ आंबा लाडू तयार झालेले आहेत. हे द्रोण घेतलं, ह्या द्रोणमध्ये मी ठेवलेले आहेत. आणि हा सुका खोबरा किस घेतला, ह्याच्यामध्ये घोळवून घेतले आहेत. जे न घोळवलेले आहेत ते बघा असे दिसतात. या पद्धतीने घोळवलेले असे दिसतात. हे लाडू तुम्ही एकदा तरी अवश्य करून पहा. आणि सांगायची गोष्ट म्हणजे हे आपण जे मोदकाचं सारण बनवतो तसंच बनवलं आहे, फक्त ह्याच्यात आंबा घातलेला आहे आणि दूध पावडर घातलेली आहे.
आता मला दूध लागलं नाही आहे, पण तुम्हाला जर मिश्रण घट्ट वाटलं तर थोडंसं चमच्याने दूध घालायचं आणि ते ढवळत राहायचं. कढई सोडायला लागली, घट्ट गोळा झाला की गॅस बंद करायचा, कारण गार झाल्यावर हे खूप घट्ट होणार आहे. त्यामुळे जास्ती वेळ कढईत ठेवायचं नाही, गरम कढईतून खालती काढून घ्यायचं एका ताटलीमध्ये. चला, हे लाडू जर का तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय. तोपर्यंत ओला नारळ आंबा लाडू खाऊया.